नमस्कार. आज आपण अकबर शेख यांच्या उसाच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. तर अकबर शेख यांनी नेटसर्फ कंपनीचे स्टेमरीज बाय 95 व NPK हे प्रोडक्ट वापरलेलं आहे. ते प्रोडक्टचा रिझल्ट त्यांना कोणत्या पद्धती झाला, ऊस खोडवा आहे की लागण आहे, हे त्यांच्याकडून आपण रिझल्ट कशा पद्धती झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार शेख साहेब. नमस्कार. शेख साहेब, तुम्ही सांगा तुमचे ऊसा क्षेत्र किती आहे टोटल? हे आमचं ऊसाचं क्षेत्र म्हणजे आपलं ऊस आहे 4 एकर. 4 एकर ऊस आहे. जमीन 4 एकर आहे. 4 एकर. 4 एकर आपलं ऊस आहे. त्याच्यामध्ये 4 एकर जो ऊस आहे तो लागण आहे की खोडवा आहे? हे खोडवा आहे. खोडवा आहे. खोडवा आहे. बरं, ह्याच्या अगोदर तुम्ही हे जे नेटवर्क कंपनीचं प्रोडक्ट वापरलं त्याच्या अगोदर तुम्ही काय वापरत होता? रासायनिक वरती शेती करत होता ना? खोडवा आहे. आणि हे 8005 आहे. 8005 बियाणं आहे त्याचं. म्हणजे जे ऊसाचं जे बियाणं असतं त्या ऊसातलं 8005 चे बियाणं आहे. व तुम्ही याच्या अगोदर जे उत्पादन घेतलं ते किती निघाल तुमच्या 4 एकरामधून? तर आपल्याला 4 एकर म्हणजे आपल्याला 50चा ॲव्हरेज आलं. सरासरी 50 टनाचा ॲव्हरेज पडलेला आहे. बरं, तुम्ही यावर्षी आपल्या नेटसर्फ कंपनीची जैविक प्रोडक्ट वापरायला सुरुवात केलेली आहे. बरं, त्या प्रोडक्ट बद्दलची माहिती, तुम्ही वापरण्याची पद्धत कशा पद्धतीने केली हे जरा आम्हाला सविस्तर माहिती द्याल का? तर आपण जैविक आपल्या नेटसर्फ कंपनीचे आपण प्रोडक्ट वापरले होते. त्याच्यामध्ये आपण ते स्टेमरीज आणि ते बायो 95 आम्ही वापरलं होतं. 200 लिटर पाण्यामध्ये आम्ही अर्धी बॉटल टाकली होती. म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये 400 ml 2 मिली प्रमाण आणि 0.35 प्रमाण तुम्ही वापरून स्प्रे घेतलेला आहे त्याचा. त्याच्यामध्ये स्प्रे तुम्ही किती घेतले? त्याच्यामध्ये आम्ही 2 फवारण्या केल्या. 2 फवारणी. पहिली फवारणी कुठल्या स्टेजला घेतली होती? पहिली फवारणी ज्यावेळेस ऊस तुटून गेल्यानंतर. ऊस तुटून गेल्यानंतर म्हणजे कोंब फुटायला सुरुवात झाली त्यावेळेस. कोंब फुटला. कमीत कमी 3 ते 4 इंचाच्या आसपास कोंब निघाले ऊस होतं. त्यावेळेस आम्ही पाणी देऊन पुन्हा एक फवारणी केली त्याच्यामध्ये. त्याच्या पहिली फवारणी ज्यावेळेस तुम्ही घेतली, ते फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला काय जाणवून आलं की हे प्रोडक्ट वापरल्यानंतर? तर ते फवारणी केल्यानंतर तर त्याच्यामध्ये त्याचे जे फुटवे आहेत, कांडी जे फुटवे येतात, ऊसाला जे फुटवे होते ते पहिले कमी होते. अच्छा. आणि हे बायो 95 आणि स्टेमरीज आम्ही जेव्हा वापरला त्यावेळेस फुटवे जास्त झाले. अच्छा, फुटवे जास्त झाले, फुटवे वाढले. आणि ह्याच्यामधलं ऊस जे मरते ना ऊस, ते जी मर वगैरे आहे ते कमी झाली, मर वगैरे कमी झाली. आणि गेल्या वर्षीपेक्षा चांगला ऊस आला. आता ह्या ऊसाला आपल्याला 2 महिने होईल. अच्छा, 2 महिने झालेले आहेत. बरं, ती पहिली फवारणी घेतली, दुसरी फवारणी किती दिवसानंतर घेतली? आपण एक 15 दिवसाच्या फरकाने घेतली. 15 ते 20 दिवसाच्या फरकाने तुम्ही घेतली. बरं, ते ज्यावेळेस ऊस मोठा व्हायला लागला तुम्हाला काय जाणवून आलं? पानावरची काळोखी वगैरे काय झालं? पहिला जे ऊस होता आपला, तर हे जे पानाचं हे असं समजा हे काळोखी किंवा मोठापण, काळोखी आणि ह्याची जाडी ही पानाची आणि ह्याच्या म्हणजे कोंबाची जाडी. आता हे बघा, हे कोंब आहे आपलं पहिले निघालेलं. हे बघा कोंबाची किती जाडी आहे. अच्छा. असे कोंब निघालेले. अजून कांडी धरली नाही. कांडी धरल्या तर सुद्धा कोंब मोठा आहे, कोंब आहे. त्याचबरोबर म्हणजे काळोखी वाढले, पानाची साईज चांगली झालेली आहे, मोठी पसरट पान आहे त्याच्यामुळं. हे पानाचे जे हे आहे ते असं ताटपणा आला त्या. अच्छा, म्हणजे जे वळण वगैरे असतं किंवा पुढे शेंडा सुकलेला असतो, तांबडा झालेला असतो, तो नाही. हे ताटपणा जास्त येते त्या तुमच्या त्या औषधामुळे, प्रोडक्टमुळे चांगलं, कारण ते त्याचा फायदा आहे. आणि ऊस वाळत नाही. अच्छा, ऊस वाळत, बाष्पीभवन जास्त होत नाही पानामध्ये. म्हणजे अच्छा, बाष्पीभवन जास्त होत नाही, त्यामुळे तुम्हाला पाणी जरी कमी असलं तर त्याचा रिझल्ट येतोय. रिझल्ट येतो. तुम्ही याला जे पाणी दिलेलं आहे, किती पाणी देतायचा ऊसाला? आता ह्याच्यामध्ये आम्ही ऊस तुटून गेल्यानंतर एक फवारणीच्या वेळेस एक पाणी दिलं. आणि त्याच्यामध्ये आता ड्रीप आतरलं आम्ही. त्याच्यामध्ये आता पाणी एक ड्रीपने दिलेलं. अच्छा, म्हणजे 2 महिने ऊसाला झाले, तुम्ही फक्त एकदा पाणी दिलं या आणि एकदा ड्रीपनं सोडलेलं आहे. साधारण जर आपण धरलं तर महिन्यातून एकदाच पाणी गेलेलं आहे. महिन्यातून एकच पाणी गेलेलं आहे. तर ही जी आहे आपण हे तऱ्या ज्या आहेत किंवा ह्याला जे पाणी दिलेलं आहे तुम्ही, हे पाणी कमी आहे, म्हणजे ह्याचा अर्थ की उन्हाळ्याचं तुम्हाला जाणवून येते की उन्हाळा असल्यामुळे पाणी कमी आपल्याला पडतं. या तरी सुद्धा याच्यावरची काळोखी किंवा फुटवे संख्या आहे तुमच्या त्या जैविकमुळं आहे ना, तर ह्याच्यामध्ये फवारणी करण्यामुळं तर कुठंच ऊस असा वाळला नाही आणि कुठंच असं म्हणजे मर वगैरे नाही वाळलेलं नाही ऊस. बरं, तुम्हाला असं वाटतं की जैविक जे तुम्ही वापरलाय त्याच्यामुळे तुमचा रासायनिक खर्च कमी येणार आहे? कमी. त्या पद्धतीने सांगितलं जातं की जैविक वापरून रासायनिकचा खर्च कमी होतो, या उत्पादनामध्ये वाढ होते. या तर तुमचा काय अंदाज आहे?
तुमचा काय अंदाज आहे की पाठीमागच्या वर्षापेक्षा त्या वर्षी किती टन ऊस वाढू शकतो एकरी तुमचा? ह्या वर्षी ऊस आपल्याला असल्या ऑरिशन मध्ये बी हा आपल्याला माझ्या अंदाजाने तर असं जे आपण वापर केलं हा तर कमीत कमी 70-75 टन ऊस ह्या वर्षी निघाला. 70 ते 75 म्हणजे तुमच्या जी 50 टन जे ऊस गेलेला होता हा. त्यापेक्षा 25% म्हणजे वाढ तुमची होती वाढ ऊसाच्या व्हावं लागेल. उत्पादनामध्ये. आणि दुष्काळ आहे हा. जर पाण्याचं पाण्याची पण कमतरता आहे. कमतरता आहे. तरी पण ऊस एवढा व्हावा लागते असा ऊस- माझा एक अंदाज. अंदाज म्हणजे आता इथून पुढे जे तुम्ही याला ड्रीपनं NPK शेत वगैरे सोडले का? नाही आता इथून पुढे सोडायचे. सोडायचं सोडायचं. एकदा तर सोडलं असेल की नाही? एक वेळेस सोडलं होतं हा पण ते थोडं आमचं ड्रिपचा प्रॉब्लेम होता मग ड्रिपमुळं अच्छा अच्छा म्हणजे एकदा सोडण्याचा प्रयत्न केला तुम्ही केला. परंतु ते ड्रिपचा प्रॉब्लेम असल्या पूर्णपणे काय तुम्ही सोडू शकला सोडू नाही. शकलो नाही. इथून पुढे आता तुम्ही सोडणार आहे. सोडणार आहे. बरं जे तुम्हाला सांगितलं होतं की NPK शेतचे 4 डोस आणि स्टिमब्रिज फवारण्याचे 4 फवारणी हे जे तुम्ही फवारणी जर कंटिन्यू घेतले तर तुमचा ऊस अंदाजे जे म्हटला तुम्ही लांबी वाढणाऱ्या जसं आता काळोखी आहे काळोख्यामध्ये जी कांड्याची साईज चांगली होणार कारण तुमचा जो कोंब आहे हा कोंब मोठ्या पद्धतीचा निघालेला आहे. आम्ही गेल्या वर्षी जे ऊस लावला होता त्या वर्षी अशी कोंब निघाली नव्हती सुरुवातीला. मग सुरुवात लागवडीमध्ये सुद्धा असे नव्हते कोंब. लागवडीला सुद्धा अशी कोंब नव्हती पण तुमच्या त्या औषधामुळं ह्या वर्षी कोंब अशी जाडी निघाली कोंबाची आणि कोंब पेरा जी आहे हा ही पेऱ्याची अशी जाडी निघाल्यानंतर ही पेऱ्याची जाडी आहे हा बघा इकडे आहे. ही पेऱ्याची जाडीमुळे आहे ना हो तर उत्पन्न चांगलं निघाल असं माझा अंदाज आहे. अच्छा म्हणजे पेऱ्याची तुमची साईज वाढू शकते. पेऱ्याची साईज वाढलेली आणि लहानपणी पेऱ्याची साईज राहिलेच. बरं आता आपण बघूया तुम्ही जे स्टेम्बरिजिन बायोपंचायत स्प्रेमुळं तुमच्या फुटव्याची तुम्ही म्हटला की फुटव्यांची संख्या वाढलेली आहे तर फुटव्याची संख्या एखाद्या ठिकाणी आपण चेक करूया. बघा ना इथं बघा ना इथं आहे इथं पाचट आहे पाचटमुळे थोडं मध्ये नाही तरी ते दिसेल आपल्याला म्हणजे एक सगळा कोंब आहे पूर्णपणे यांचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे एका कांडीला तुमचे 12 फुटवे निघालेले तिथे. 12 एका डोळ्याला 12 फुटवे निघालेले. पण साधारणपणे तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की 20 ते 25 टन ऊस वाढेल माझा तर ह्या पद्धतीने तुमचा ऊस वाढू शकतो. पण तुम्ही जे पाण्याची कमतरता असून बी 25 टन ऊस वाढू शकते. वाढू कारण शकते. का गेल्या वर्षी 50 टन चालतंय त्या वर्षी 75 टन होऊ शकते होऊ शकतं का पाण्यामुळं. पाणी कमी असून सुद्धा वाढू शकतो आणि तुमचं पाणी जर असलं तर माझ्या मते तर 100% 100 टन ऊस व्हायला पाहिजे. म्हणजे जर पाणी जर भरपूर मिळालं किंवा पाऊस वगैरे जरी पडला एखादा तर तरी 100 टन ऊस व्हायला पाहिजे. 100 टनापर्यंत तुम्ही जाऊ शकता. बरं तुम्ही हे जे प्रोडक्ट वापरा याच्यामध्ये समाधानी आहे का? समाधानी आहे ना. बरं तुम्ही आणि जे तुमचे शेतकऱ्यांनी जवळचे जे शेतकरी असतील त्यांना तुम्ही काय सांगू शकता की हे प्रोडक्ट वापरा की न वापरा तुम्ही काय सांगू शकता का? शेतकऱ्याला सांगू ना आपण की हे आपण जैविक मध्ये वापरलं की स्टिमरेज आणि बायो95 म्हणजे 4 फवारणी करा आणि 4 वेळा खालचे जे डोस आहेत ते सोडा तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होईल खर्चही तुमचा कमी होईल. नाही खर्च तर कमीच आहे तुमच्या त्या औषधामुळे ना माझा खर्च भरपूर वाचला त्याच्यामध्ये आणि खर्चाची बचत झालेली आहे तुमची भरपूर झाली. बरं तुम्ही हे तुमच्या शेतकऱ्यांना वगैरे सांगू शकता. हो सांगू शकतो. अच्छा धन्यवाद नमस्कार.